नमस्कार, मी निकिता इंगोले. मी आपले सहर्ष स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण चालू घडामोडी इयरबुक 2023 यामधील आंतरराष्ट्रीय घडामोडी हा विषय बघणार आहोत. आंतरराष्ट्रीय घडामोडी यामध्ये काय विचारतात? ठिकाण विचारतात, कालावधी, थीम, ह्या तीन गोष्टी माहीत पाहिजेत. पण जास्त करून ठिकाण यावरच जास्त प्रश्न असतात. तर G20 शिखर परिषद 2022, ठिकाण बाली, इंडोनेशिया, कालावधी 15 ते 16 नोव्हेंबर 2022, थीम रिकवर टुगेदर, रिकवर स्ट्रॉंगर. G20 शिखर परिषद 2022, ठिकाण बाली, इंडोनेशिया, IMP. जागतिक आरोग्य सभा 2022, वर्ल्ड हेल्थ असेंब्ली, ठिकाण जिनिव्हा, स्वित्झर्लंड, कालावधी 22 ते 28 मे 2022, थीम शांततेसाठी आरोग्य, आरोग्यासाठी शांतता. तर IMP यामध्ये आपण बघू शकता की यामध्ये ठिकाण आणि थीम विचारू शकता. तर ठिकाण आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड आणि थीम आहे शांततेसाठी आरोग्य, आरोग्यासाठी शांतता, IMP आहे. जागतिक आरोग्य सभा 2022, ठिकाण जिनिव्हा, स्वित्झर्लंड. आता क्वाड परिषद 2022, ठिकाण टोकियो, जपान, IMP. क्वाड परिषद 2022 कोणत्या ठिकाणी झाली? टोकियो, जपान, IMP. चोगम परिषद 2022, ठिकाण किगाली, रवांडा, कालावधी 20 ते 25 जून 2022, थीम डिलिव्हरिंग ए कॉमन फ्युचर, कनेक्टिंग, इनोव्हेटिंग, ट्रान्सफॉर्मिंग, IMP आहे. काय आहे IMP? तर ठिकाण, थीम, ठिकाण काय आहे? किगाली, रवांडा, IMP. चोगम परिषद 2022, ठिकाण किगाली, रवांडा, कालावधी 20 ते 25 जून 2022, थीम डिलिव्हरिंग ए कॉमन फ्युचर, कनेक्टिंग, इनोव्हेटिंग, ट्रान्सफॉर्मिंग, IMP. चोगम परिषद 2022, ठिकाण किगाली, रवांडा, IMP. राष्ट्रकुल संसदीय परिषद, कॉमनवेल्थ पार्लमेंटरी कॉन्फरन्स, कालावधी 20 ते 26 ऑगस्ट 2022, ठिकाण हॅलिफॅक्स, कॅनडा, IMP. विचारू काय शकतात? राष्ट्रकुल संसदीय परिषद 2022 मध्ये झाली, तर ते ठिकाण कोणतं आहे? तर हॅलिफॅक्स, कॅनडा, IMP. G7 शिखर परिषद 2022 मध्ये झालेली आहे, ठिकाण श्लोस एल्माऊ, जर्मनी, IMP. काय विचारू शकतात की G7 शिखर परिषद कालावधी 26 ते 28 जून 2022 ही कोणत्या ठिकाणी झालेली आहे? तर ठिकाण आहे श्लोस एल्माऊ, जर्मनी, IMP. आता ब्रिक्स शिखर परिषद 2022, ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, ठिकाण बीजिंग, चीन, कालावधी 23 व 24 जून 2022, थीम काय आहे? फॉस्टर हाय क्वालिटी ब्रिक्स पार्टनरशिप, युशर इन ए न्यू इरा फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट, IMP. ब्रिक्स शिखर परिषद 2022, ठिकाण बीजिंग, चीन, IMP. आता जागतिक व्यापार संघटनेची परिषद 2022 मध्ये झालेली आहे, ठिकाण जिनिव्हा, स्वित्झर्लंड, IMP. जागतिक व्यापार संघटनेची परिषद 2022 ची कुठे झाली? जिनिव्हा, स्वित्झर्लंड. SCO शिखर परिषद 2022, ठिकाण समरकंद, उझबेकिस्तान, IMP. प्रश्न येऊ शकतो, SCO शिखर परिषद 2022 कोणत्या ठिकाणी झाली? तर समरकंद, उझबेकिस्तान. तर SCO जे आहे ना, SCO त्याचा फुल फॉर्म आहे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, शांघाय सहकार्य संघटना, SCO, IMP. आता आपण बघणार आहोत नाटो शिखर परिषद 2022, ठिकाण माद्रिद, स्पेन, IMP.
आणि अध्यक्ष जेन्स स्टॉल्टनबर्ग. नाटो शिखर परिषद 2022 ठिकाण माद्रिद, स्पेन, IMP. आसियान शिखर परिषद 2022 ठिकाण नोम पेन्ह, कंबोडिया. थीम आसियान ॲड्रेसिंग चॅलेंजेस टुगेदर. आसियानतर्फे 2022 हे वर्ष आसियान युवकांचे वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. IMP काय आहे तर आसियान शिखर परिषद 2022 कोणत्या ठिकाणी भरली तर नोम पेन्ह, कंबोडिया, IMP. बिमस्टेक शिखर परिषद 2022 ठिकाण कोलंबो, श्रीलंका, IMP. थीम बिमस्टेक संवेदनशीलतेसह समृद्ध अर्थव्यवस्था आणि निरोगी नागरिकत्व, IMP. बिमस्टेक शिखर परिषद 2022 ठिकाण कोलंबो, श्रीलंका, IMP. मिस वर्ल्ड 2021 16 मार्च 2022 रोजी पोलंडच्या कॅरोलिना बिलासवा हिने मिस वर्ल्ड 2021चा किताब जिंकला. कॅरोलिना बिलावस्का ही पोलंडची आहे आणि तिने हा मिस वर्ल्ड किताब जिंकला. तसेच IMP का आहे अमेरिकेची श्री सैनी या स्पर्धेची प्रथम उपविजेती आणि तसेच आयव्हरी कोस्ट ऑलिव्हिया ही दुसरी उपविजेती, IMP. तर मिस वर्ल्ड 2021 पोलंडची कॅरोलिना बिलासवा, IMP. मिसेस वर्ल्ड 2022 मिसेस वर्ल्ड 2022 अमेरिकेतील 17 डिसेंबर 2022 अमेरिकेतील लास वेगास येथे पार पडलेल्या मिसेस वर्ल्ड या सौंदर्य स्पर्धेचा किताब भारताच्या सरगम कौशलने पटकविला. मिसेस वर्ल्ड 2022 सरगम कौशल्य. आता IMP संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभा. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट असेंब्ली ठिकाण नैरोबी. आयोजक संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP. थीम स्ट्रेंथेनिंग ॲक्शन्स फॉर नेचर टू अचीव द सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, IMP. तर या IMP काय विचारू शकतात तर संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभा ठिकाण नैरोबी येथे पार पडली आणि आयोजक संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम, IMP. ग्लोबॉईल परिषद 2022 जगातील अग्रगण्य खाद्यतेल आणि कृषी व्यापार परिषद ठिकाण आग्रा, उत्तर प्रदेश. आयोजक टेफ्लास, IMP. CICA शिखर परिषद कॉन्फरन्स ऑफ इंटरॅक्शन अँड कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स इन एशिया ठिकाण अस्ताना, कझाकस्तान, IMP. CICA शिखर परिषद 2022 कुठे पार पडली कोणत्या ठिकाणी तर अस्ताना, कझाकस्तान, IMP. 2023 आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष. संयुक्त राष्ट्र संघटनेने 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले आणि यामध्ये ज्वारी, बाजरी, कंगणी, कुटकी, नाचणी, रागी सारख्या लहान धान्यांना भरडधान्य म्हटले जाते, IMP. मैत्री सुपर विद्युत प्रकल्प. मैत्री सुपर औष्णिक विद्युत प्रकल्प युनिट 1 चे अनावरण ठिकाण रामपाल, बांगलादेश येथे आणि भागीदार भारत हेवी इलेक्ट्रिक्स लिमिटेड म्हणजे व्हेल, BHEL व्हेल, बांगलादेश इंडिया फ्रेंडशिप पॉवर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड BIFPCL हा प्रकल्प विकसित केला. प्रश्न असा येऊ शकतो की मैत्री सुपर विद्युत प्रकल्प हा कोणत्या ठिकाणी आणि त्याचे हा प्रकल्प कोणी विकसित केला तर ठिकाण रामपाल आणि विकसित करणारे आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड
आणि बांगलादेश इंडिया फ्रेंडशिप पॉवर कंपनी प्रायव्हेट लिमिटेड IMP. जागतिक नागरी मंच परिषद 2022 ही कॅटोविस पोलंड येथे पार पडली. IMP जागतिक नागरी मंचची परिषद 26 ते 30 जून 2022 दरम्यान कॅटोविस पोलंड येथे पार पडली. IMP IPU म्हणजेच काय आहे, आंतरसंसदीय संघ चे अधिवेशन 2022 मध्ये किगाली रवांडा येथे पार पडले. IMP झारा रुदरफोर्ड 19 वर्षीय बेल्जियम ब्रिटिश पायलट झारा रुदरफोर्ड जगाला प्रदक्षिणा घालणारी सर्वात तरुण महिला ठरली. IMP झारा रुदरफोर्ड ही बेल्जियम देशाची व्यक्ती आहे आणि ती जगाची प्रदक्षिणा करणारी ती पहिली महिला ठरली. तसेच ती सर्वात तरुण महिलासुद्धा ठरलेली आहे. IMP आता पद्मा ब्रिज बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी 25 जून 2022 रोजी पद्मा नदीवरील देशातील सर्वात लांब पूल पद्मा ब्रिजचे उद्घाटन केले. प्रश्न असा येऊ शकतो की बांगलादेशच्या पद्मा नदीवर कोणते ब्रिज आहे, तर पद्मा ब्रिज. IMP जगातील सर्वात लांब प्रवासी ट्रेन स्वित्झर्लंडने तयार केलेली आहे आणि IMP म्हणजेच की रिशन रेल्वे या स्विस वाहतूक कंपनीने ही ट्रेन बनवलेली आहे. IMP तसेच संयुक्त राष्ट्र महासागर परिषद 2022 तर ही कुठे पडलेली आहे पार, तर लिस्बन पोर्तुगाल येथे ही परिषद पार पडली. IMP संयुक्त राष्ट्र महासागर परिषद 2022 ठिकाण लिस्बन पोर्तुगाल. IMP जगातील सर्वात मोठे विमान एअरबस बेलुगा हे नागरी उपयोगासाठीचे जगातील सर्वात मोठे विमान 2022 रोजी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. एअरबस कंपनीचे A300 ते 600 ST हे बेलुगा नावे ओळखले जाणारे 51 टन मालवाहतूक क्षमतेचे विमान आहे. तर एअरबस या कंपनीने विकसित केलेले बेलुगा नावाचे जगातील सर्वात मोठे विमान. IMP